तर त्या केसमध्ये आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर कसा शोधायचा, त्याचा LCM म्हणजेच लिस्ट कॉमन मल्टिपल कसा शोधायचा आपल्याला ते पाहायचंय. ज्याचा स्पीकर ऑन असेल त्यांनी ऑफ करा प्लीज. ठीक आहे, चेक करा. एक मिनिट. ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी सपोज नंबर दिले ते 1/2 आणि 3/4. ठीक आहे. आता हे फ्रॅक्शन्स मध्ये नंबर्स आहे. आपल्याला जर याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच HCF जर फाइंड आउट करायला सांगितला तर आपण त्या केसमध्ये हा फॉर्म्युला यूज करणार. फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, आपण कशा प्रकारे फ्रॅक्शनचा हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधू शकतो. तर हायेस्ट कॉमन फॅक्टर इज इक्वल टू HCF ऑफ न्यूमरेटर्स डिव्हायडेड बाय LCM ऑफ डिनॉमिनेटर्स. याचाच अर्थ काय होतो, जे अंशस्थानी म्हणजे जे न्यूमरेटर्सला नंबर्स दिलेले असतील त्यांचा आपण काय शोधणार, HCF शोधणार म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधणार. आणि जे छेदस्थानी म्हणजेच जे डिनॉमिनेटर्सला नंबर्स असतील त्यांचा आपण काय शोधणार, तर त्यांचा आपण लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच काय शोधणार, LCM शोधणार. अशा प्रकारे आपण फ्रॅक्शन्सचा काय शोधू शकतो, हायेस्ट कॉमन फॅक्टर काय करू शकतो, शोधू शकतो. आणि जर आपल्याला फ्रॅक्शनचा म्हणजेच याच नंबरचा आपल्याला जर लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे जर LCM जर शोधायला सांगितला तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार त्यावेळेस. ठीक आहे. मग हा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, LCM ऑफ फ्रॅक्शन्स इज इक्वल टू LCM ऑफ न्यूमरेटर्स डिव्हायडेड बाय HCF ऑफ डिनॉमिनेटर्स. म्हणजेच काय, तर जे अंशस्थानी म्हणजे जे न्यूमरेटर्स ला नंबर्स असतील तर त्यांचा आपण LCM शोधायचा आणि जे डिनॉमिनेटर्स म्हणजे छेदस्थानी नंबर्स असतील त्यांचा काय करणार आपण, हायेस्ट कॉमन फॅक्टर काय करणार, फाइंड आउट करणार. ठीक आहे का. म्हणजे हे दोन फॉर्म्युलेस तुम्हाला काय करावे लागणार आहेत, लर्न करावे लागणार आहेत. एक्झाम मध्ये पाहावं लागणार आहे आपल्याला की आपल्याला फ्रॅक्शनचा हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधायला सांगितलंय की आपल्याला फ्रॅक्शनचा लिस्ट कॉमन मल्टिपल शोधायला सांगितलाय. तर फ्रॅक्शनचा आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधायला सांगितला तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे. आणि त्याचा जर आपल्याला लिस्ट कॉमन मल्टिपल शोधायला सांगितला तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे. आपण डायरेक्टली एक्झाम्पल पासून सुरुवात करूया म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअरली काय होईल ते समजेल. आता आपण काय करूया, पहिले तर हेच एक्झाम्पल घेऊया. सपोज आपल्याला एक्झाम्पल मध्ये सांगितलंय फाइंड दी HCF. ठीक आहे. फाइंड द HCF ऑफ 1/2 अँड 3/4. ठीक आहे. आपल्याला असा प्रॉब्लेम एक्झाम मध्ये आलाय. ठीक आहे. फाइंड द HCF ऑफ 1/2 अँड 3/4 हे आपल्याला सांगितले. आता आपण सगळ्यात पहिले चेक काय करणार, आपल्याला काय शोधायला सांगितलंय, HCF शोधायला सांगितलंय म्हणजेच आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड आउट करायला सांगितलंय. बरोबर. आणि आपल्याला नंबर्स कशामध्ये फॉर्म मध्ये, ते फ्रॅक्शन्स फॉर्म मध्ये दिले. ठीक आहे. मग आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल, फर्स्ट वाला करावा लागेल की सेकंड वाला करावा लागेल, मला सांगा. फर्स्ट वाला. व्हेरी गुड. ठीक आहे. मग आपण सगळ्यात पहिला फॉर्म्युला लिहून घेऊ. ठीक आहे. HCF ऑफ फ्रॅक्शन्स इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला काय सांगतो, आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. ठीक आहे. HCF ऑफ न्यूमरेटर्स. ठीक आहे. HCF ऑफ न्यूमरेटर्स डिव्हायडेड बाय LCM ऑफ डिनॉमिनेटर्स. ठीक आहे. जे छेदस्थानी नंबर आहेत त्यांचा आपण LCM घेणार. ठीक आहे. डिनॉमिनेटर्स. आता आपल्याला माहिती आहे की आपले अंशस्थानी म्हणजेच न्यूमरेटर्सला कोणते नंबर आहेत. मग आपण या ठिकाणी म्हणूया HCF ऑफ 1 अँड 3. ठीक आहे. आणि LCM कसला शोधायचा आहे आपल्याला, LCM ऑफ 2 अँड 4. ठीक आहे. मी काय सांगितलं होतं, जे अंशस्थानी म्हणजेच जे न्यूमरेटर्सला नंबर्स आहे त्यांचा आपल्याला काय शोधायचं आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर. अंशस्थानी कोणते नंबर आहेत, 1 अँड 3. बरोबर. आणि छेदस्थानी म्हणजेच डिनॉमिनेटर्स प्लेसला कोणते नंबर्स आहे आपले, 2 अँड 4. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का, मला ते सांगा. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. ठीक आहे. मुलांना समजलं का इथपर्यंत? रोहित, ऋषिकेश समजतंय का, शुभम? हो मॅम. ठीक आहे. परत एकदा मी सांगते, आपल्याला काय सांगितलंय. ठीक आहे. मी परत एकदा सांगितले, कुणाला समजलं नसेल तर मीटिंग जर ऑफ झाली तर लिंकवर परत क्लिक करून मीटिंग रिजॉईन करायची. ठीक आहे. आपल्याला आज हा पार्ट कम्प्लीट करायचा आपल्याला. ठीक आहे का. आपण काय केलं की नॉर्मली नंबर्सचा शोधत होतो, म्हणजेच आपल्याला 20 अँड 24 दिलेले असतील तर त्यावेळेस त्याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर कसा शोधायचा किंवा त्याचा लिस्ट कॉमन मल्टिपल कसा शोधायचा या आधीच्या लेक्चरमध्ये आपण हा पार्ट शिकलोय.
आज आपल्याला काय शिकायचंय, तर ज्यावेळेस फ्रॅक्शन्स मध्ये नंबर्स दिलेले असतील तर त्यावेळेस त्याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि लिस्ट कॉमन मल्टिपल कसा शोधायचा आपल्याला आज ते शिकायचंय. ठीक आहे का? फ्रॅक्शन्स म्हणजे काय, तर ज्यावेळेस तुम्हाला या फॉर्म मध्ये नंबर्स दिलेले असतील, ठीक आहे, 1/2 3/4 याच्या जागी कोणतेही नंबर्स दिलेले असतील, पण ज्यावेळेस तुम्हाला न्यूमरेटर्स डिवायडेड बाय डिनॉमिनेटर्स या फॉर्म मध्ये नंबर्स दिलेले असतील तर त्या नंबरचा हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि लिस्ट कॉमन मल्टिपल कसा शोधायचा आज आपल्याला हे शिकायचं. ठीक आहे का? मग त्यासाठी 2 फॉर्म्युलाचा आपल्याला काय करावं लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे किंवा आपल्याला स्टडी करावा लागणार आहे. ठीक आहे का? मग ज्यावेळेस आपल्याला फ्रॅक्शन्स म्हणजे या नंबरचा ज्यावेळेस आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधायला सांगतील त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला युज करणार. हा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, जे न्यूमरेटर्सला नंबर्स आहे त्याचा काय शोधा, HCF शोधा, आणि जे डिनॉमिनेटर्सला नंबर्स आहे त्याचा तुम्ही काय शोधा, LCM शोधा. अशा प्रकारे तुम्ही फ्रॅक्शन्सचा काय शोधू शकता, हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधू शकता. बरोबर? आणि जर ह्या फ्रॅक्शन्सचा आपल्याला LCM म्हणजेच लिस्ट कॉमन मल्टिपल शोधायला सांगितला तर त्यावेळेस आपण काय करणार, जे न्यूमरेटर्सला म्हणजेच जे अंशस्थानी नंबर्स आहे त्याचा आपण लिस्ट कॉमन मल्टिपल शोधणार, आणि जे छेदस्थानी म्हणजेच डिनॉमिनेटर्स प्लेसला जे नंबर्स आहे त्याचा आपण काय शोधणार, हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधणार. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, LCM फाइंड आउट करू शकतो फ्रॅक्शन्सचा. ठीक आहे, मग आपण काय केलं की आपण आता एक एक्झाम्पल घेणार आहे की कशा प्रकारे आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि लिस्ट कॉमन मल्टिपल शोधणार फ्रॅक्शन्सचा. ठीक आहे, मग आपल्याला एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, फाइंड द हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 1/2 अँड 3/4. आपल्याला हे एक्झाम्पल दिले. ठीक आहे, आपण चेकआउट केलं की नॉर्मल नंबर्स नाही आपल्याला फ्रॅक्शन्स दिले. ते इथे फ्रॅक्शन्स ज्यावेळेस दिलेले असतील त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधायचा असेल तर आपण हा फॉर्म्युला युज करणार, आणि लिस्ट कॉमन मल्टिपल जर शोधायचा असेल तर आपण हा फॉर्म्युला काय करणार, आपण युज करणार. सो आपण पाहिलं की आपल्याला काय सांगितलंय, HCF सांगितले. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं, हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच आपण काय केलं की फॉर्म्युला लिहून घेतला या ठिकाणी. सगळ्यात पहिल्यांदा HCF ऑफ फ्रॅक्शन्स इज इक्वल टू HCF ऑफ न्यूमरेटर्स डिवायडेड बाय LCM ऑफ डिनॉमिनेटर्स. फॉर्म्युला लिहिला या ठिकाणी. मग फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, जे न्यूमरेटर्स म्हणजे जे अंशस्थानी नंबर्स आहे त्यांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर काढा. मग आपण एक्झाम्पल मध्ये चेकआउट केलं की न्यूमरेटर्स स्थानी किंवा जे अंशस्थानी कोणते नंबर्स आहे. मग आपण या ठिकाणी लिहिलं HCF ऑफ 1 अँड 3 म्हणजे अंशस्थानी 2 नंबर्स आहे 1 आणि 3, आणि डिनॉमिनेटर्सला 2 नंबर्स दिले ते 2 अँड 4, म्हणून आपण इथे लिहिले LCM ऑफ 2 अँड 4. आता समजलं का मला ते सांगा. Yes, ma'am. Yes, ma'am. आता आपल्याला Yes, ma'am. इथून पुढे काय करायचंय, Yes, आता इथून ma'am. पुढे एकदम येस, व्हेरी गुड. आता इथून पुढे आपल्याला काय करायचंय, तर आपण ह्या आधी जे केलंय तेच करायचं. आता आपल्याला HCF शोधायचं आणि LCM शोधायचं. बरोबर? आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, हायेस्ट कॉमन फॅक्टर काय करूया, शोधूया. ठीक आहे, मग आपल्याला HCF कसा शोधायचा, HCF ऑफ 1 अँड 3. बरोबर, 1 आणि 3चा आपल्याला काय शोधायचंय, हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधायचंय. बरोबर आहे की नाही? आता चेकआउट करूया. आपण नंबर्स खूप छोटे दिलेत, 1 अँड 3 दिले. सो आपण काय करूया, पहिलं जे युज केलं होतं तेच युज करूया. आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, फॅक्टर शोधूया. 1 आणि 3चा आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, फॅक्टर शोधूया. आता 1चा फॅक्टर किती येणार, फक्त 1 येणार. बरोबर, आपण 1 ला फक्त 1 नच डिवाइड करू शकतो. बरोबर आहे की नाही? आता 3चे फॅक्टर्स कोणते कोणते येणार मला ते सांगा सगळ्यात पहिलं. मी तुम्हाला 1 फॅक्टर्स and कसे 3. 1 and 3. व्हेरी गुड. 3 हा एक प्राईम नंबर आहे. बरोबर आहे की नाही? आणि प्राईम नंबर्स म्हणजे असे नंबर्स की ज्या नंबर्सचे फक्त 2च फॅक्टर असतात, 1 आणि इटसेल्फ. बरोबर आहे की नाही? फॅक्टर्स काय असतात किंवा मल्टिपल्स काय असतात हे मी तुम्हाला ज्यावेळेस आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि लिस्ट कॉमन मल्टिपलला सुरुवात केली होती त्यावेळेस मी तुम्हाला शिकवलं होतं की फॅक्टर्स काय असतात आणि मल्टिपल्स काय असतात. बरोबर, त्याच्यानंतर आपण काय करतो की कॉमन फॅक्टर शोधतो. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा या ठिकाणी कॉमन फॅक्टर कोणते, ते फक्त 1 आहे. काय 1. कॉमन फॅक्टर आहे. बरोबर आहे की नाही? मग आपण 1 घेतला या ठिकाणी. मग आपला HCF किती झाला या ठिकाणी, एकच कॉमन फॅक्टर आहे ना, म्हणजेच आपला हायेस्ट कॉमन फॅक्टर काय झाला या ठिकाणी, 1 झाला. समजलं का इथपर्यंत सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ठीक आहे, ma'am. आपण काय केलं की फक्त हायेस्ट कॉमन फॅक्टर सांगितला होता तर आपण तो शोधून घेतला. आता सेकंड आपल्याला काय करायचंय, आपल्याला लिस्ट कॉमन मल्टिपल शोधायचंय. कशाचा, 2 अँड 4चा. तर आपण काय करूया, लिस्ट कॉमन मल्टिपल काय करूया, शोधून घेऊया. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण लिहूया LCM ऑफ
2 अँड 4. ठीक आहे. आता आपल्याला लिस्ट कॉमन मल्टिपल शोधायचं. अगेन चेकआउट करूया. नंबर्स खूप छोटे आहेत. 2 अँड 4 आहेत. ठीक आहे. सो आपण याचे मल्टिपल्स काय करू शकतो, इझिली लिहू शकतो. बरोबर आहे की नाही. 2 आणि 4 चे आपण मल्टिपल्स या ठिकाणी काय करू शकतो, इझिली लिहू शकतो. मग 2 चे मल्टिपल्स कोणते, 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे. बरोबर. 10 आहे, 12 आहे. बरोबर. 14 आहे, परत 16 आहे, 18 आहे आणि 20 आहे. ठीक आहे का. मल्टिपल्स म्हणजे काय, तर मी मल्टिपल्स म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं याआधी. मल्टिपल्स म्हणजे असे नंबर्स की जे 2च्या टेबलमध्ये येतील. बरोबर. आणि फॅक्टर्स लिमिटेड असतात. बरोबर. तसे मल्टिपल्स काय असतात, अनलिमिटेड असतात. आपण 20च्या पुढे पण 2 चे मल्टिपल्स काय करू शकतो, फाइंड करू शकतो. जसं 22, 24. बरोबर आहे की नाही. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचे, 4 चे मल्टिपल्स लिहायचे ते. मग 4 चे मल्टिपल्स कोणते आहेत, 4 आहे, 8 आहे. बरोबर. त्याच्यानंतर 12 आहे, 16 आहे, 20 आहे. बरोबर. 24 आहे, 28 आहे. बरोबर आहे की नाही. अँड सो ऑन. आपण या ठिकाणी पुढे पण आपल्याला मल्टिपल्स याचे काय करता येतील, काढता येतील. बरोबर. आता आपण काय करतो की कॉमन मल्टिपल्स शोधतो. बरोबर आहे की नाही. आता या ठिकाणी कॉमन मल्टिपल्स कोणते कोणते मला ते सांगा. ठीक आहे. जसं आपल्याला दिसते 8. 4 आहे, 4 आहे. बरोबर आहे की नाही. 8 आहे, 8 आहे. 12 आहे, 12 आहे. बरोबर आहे की नाही. 16 आहे, 16 आहे. 20 आहे, 20 आहे. बरोबर आहे की नाही. मग मी या ठिकाणी कॉमन मल्टिपल्स काय करते, लिहून घेते. ठीक आहे का. जसं की आपण पाहिलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर 12 आहे, 16 आहे आणि 20 आहे. बरोबर आहे की नाही. आणि यापुढे पण त्याचे कॉमन मल्टिपल्स येऊ शकतात. बरोबर आहे की नाही. आता आपल्याला एलसीएम शोधायचंय, म्हणजेच यातला लिस्ट कॉमन मल्टिपल. लिस्ट म्हणजे सगळ्यात छोटा कॉमन मल्टिपल कोणता. आता मला सांगा या ठिकाणी सगळ्यात छोटा कॉमन मल्टिपल कोणता आहे. 4. येस, व्हेरी गुड. या ठिकाणी सगळ्यात छोटा म्हणजे सगळ्यात स्मॉल कॉमन मल्टिपल कोणता आहे, याच्यापैकी 4 हा सगळ्यात छोटा आहे. म्हणजे आपला 2 अँड 4 चा लिस्ट कॉमन मल्टिपल कोणता झाला, तर 4 झाला. बरोबर. इथपर्यंत कळालं. आणि तुम्हाला एक मी वेगळी मेथड शिकवली होती की कॉमन डिव्हिजन मेथड. ठीक आहे. आपण ती पण यूज करूया या ठिकाणी. ठीक आहे. 2 आणि 4 चा आपल्याला काय करायचंय, लिस्ट कॉमन मल्टिपल काय करायचं, शोधायचंय. बरोबर आहे की नाही. आपण ही एक मेथड पाहिली, ही एक मेथड पाहिली. बरोबर. आता पहा इथे दिलंय 2 आणि 4. 2 आणि 4 दोन्ही पण इव्हन नंबर्स आहेत. म्हणजेच आपण त्याला 2 ने काय करू शकतो, डिव्हाइड करू शकतो. बरोबर आहे की नाही. या ठिकाणी आपण म्हणू शकतो 2 1 जार 2 होतात, 2 2 जार किती होतात, 4 होतात. बरोबर की नाही. आता या ठिकाणी म्हणजे आपण 1 आल्यानंतर पुढे डिव्हाइड करत नाही. बरोबर. मात्र या ठिकाणी 2 आहे. सो 2 ला आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो. बरोबर आहे. 2 1 जार 2 होतात, 1 ऍज इट इज राहतो या ठिकाणी. ठीक आहे का. आता पहा आपण काय करतो, एलसीएम इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2. सो 2 ला 2 ने मल्टिप्लाय केले तर आपला आन्सर किती येते, 4 येते. या ठिकाणी पण आपला एलसीएम 4 आला आणि या मेथडनी पण आपला एलसीएम किती आला, 4 आला. बरोबर आहे की नाही. इथपर्यंत समजलं का सर्वांना, मला ते सांगा. Yes, ma'am. इथपर्यंत समजलं का. आता पहा आपल्याला फॉर्म्युला मध्ये काय सांगितलं होतं की, हा बोला. कुणाला काही अडचण आहे का, विचारा. मुलांपैकी कुणाला काही अडचण आहे का, विचारा, पटकन विचारा. आवाज येतोय No, ma'am. सर्वांना व्यवस्थित माझा. आवाज नाही येते का. येतोय मॅडम. हा, हो, very येतोय good. मॅडम. ठीक आहे, व्हेरी गुड. वेटिंग ठीक लिस्ट आहे. आता आपल्याला वेटिंग लिस्ट मी आता चेक करणार नाही. मी 5 मिनिटं सांगितलं होतं सगळ्यांना, 5 मिनिटात जॉईन करणार आहे. ठीक आहे. प्रॉब्लेम कोणता चालू आहे आपला, त्याकडे लक्ष द्या सर्वांनी. ठीक आहे का. आता पहा आपल्याला काय शोधायला सांगितलं होता, हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधायला सांगितलं होता 1/2 आणि 3/4 चा. बरोबर आहे की नाही. मग आपण काय केलं, कुणाचा स्पीकर ऑन असेल ना तर प्लीज ऑफ करा, प्लीज ऑफ करा. ठीक आहे. आता आपण काय केलं, या ठिकाणी सगळ्यात पहिले तर फॉर्म्युला लिहून घेतला. मी हेच करते, आपण आन्सर कडे येणार आहे परत. ठीक आहे. आपण फॉर्म्युला लिहून घेतला. फॉर्म्युला मध्ये आपल्याला जे सांगितलं आपण ते केलं. एचसीएफ ऑफ 1 and 3 आणि एलसीएम ऑफ 2 and 4. म्हणजेच आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधला 1 and 3 चा, त्याचा आन्सर किती आले, 1 आले. बरोबर. आणि आपण लिस्ट कॉमन मल्टिपल पण शोधला 2 and 4 चा, आपला आन्सर किती आले, 4 आले. बरोबर आहे की नाही. म्हणजेच आपला मी काय लिहिते नीट लक्ष द्या. एचसीएफ ऑफ 1 and 3 शोधायचं होतं आपल्याला आणि एलसीएम ऑफ
2 and 4 शोधायचं होतं आपल्याला, बरोबर आहे की नाही. आणि आपला आन्सर किती आला, HCF आला होता 1 आणि आपला LCM किती आला, 4 आला. म्हणजेच आपलं आन्सर किती आलं, 1/4 आलं आन्सर. इथपर्यंत सगळ्यांना हा प्रॉब्लेम समजलाय का, मला सांग सगळ्यात पहिले. Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे, Yes, मुलांना ma'am. समजलंय का? नसेल समजलं, काही हो, थोडा madam. जरी डाऊट असेल तर Yes, लगेच ma'am. विचारा मला, मी परत एक्सप्लेन Yes, ma'am. ठीक आहे. हे पहा, या ठिकाणी आपला LCF किती आला होता, 1 आला होता, बरोबर आहे की नाही. आणि हायेस्ट कॉमन फॅक्टर कसा शोधायचा किंवा लिस्ट कॉमन मल्टिपल कसा शोधायचा या लेक्चर मध्ये आपण ते शिकलोय, बरोबर आहे की नाही. आपला हायेस्ट कॉमन फॅक्टर आला 1 आणि आपला लिस्ट कॉमन मल्टिपल आला 4. सो आपला आन्सर किती आला या ठिकाणी, 1/4 आन्सर आला आपलं, बरोबर आहे की नाही. आता आपण पुढे जाऊया. आपण आता काय केलं की हायेस्ट कॉमन फॅक्टर कसा शोधायचा फ्रॅक्शन्स, आपण ते पाहिलं. आता आपण पाहूया की लिस्ट कॉमन मल्टिपल कसा शोधायचा फ्रॅक्शन्सचा, बरोबर. आपण सेम एक्झाम्पल घेऊया आणि हे पण घेतल्यानंतर अगेन आपण 2 प्रॉब्लेम्स घेणार आहे. फ्रॅक्शन्सचा HCF कसा शोधायचा आणि LCM कसा शोधायचा, बरोबर. आता या ठिकाणी सपोज आपल्याला प्रॉब्लेम दिलाय, फाइंड द LCM ऑफ 1/2 and 3/4. ठीक आहे, सेम प्रॉब्लेम दिलाय आपल्याला अगेन. पण आपल्याला काय शोधायला सांगितलंय, LCM म्हणजेच आपल्याला लिस्ट कॉमन मल्टिपल काय करायला सांगितलंय, शोधायला सांगितलंय, बरोबर. आपण सगळ्यात पहिले तर काय करणार, फॉर्म्युला लिहून घेणार या ठिकाणी. मग LCM ऑफ फ्रॅक्शन्स, आपल्याला फॉर्म्युला काय सांगतो, LCM ऑफ फ्रॅक्शन्स इज इक्वल टू न्यूमरेटर्स, जे नंबर्स आहे त्यांचा आपण काय घेणार, LCM घेणार. ठीक आहे, डिनॉमिनेटर्स. आता जसं फॉर्म्युला मध्ये सांगितलंय तसं आपण काय करूया, लिहून घेऊया. ठीक आहे, LCM सांगितलाय न्यूमरेटर्सचा, मग आपण या ठिकाणी म्हणूया LCM ऑफ 1 and 3 and HCF ऑफ 2 and 4, बरोबर. इथे 2 and 4 आहे डिनॉमिनेटर्सला. ठीक आहे, HCF ऑफ डिनॉमिनेटर्स म्हणजे 2 and 4, HCF ऑफ 2 and 4. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का, मला ते सांगा. मी जस्ट फॉर्म्युला पुट केला आणि त्याच्यानंतर फॉर्म्युलामध्ये जे सांगितलंय की ठीक आहे, LCM ऑफ न्यूमरेटर्स म्हणजेच LCM ऑफ 1 and 3 आणि HCF ऑफ 2 and 4 हे लिहून घेतलं या ठिकाणी. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय का, मला ते सांगा सगळ्यात पहिले. Yes, ma'am. ठीक आहे, समजलं असेल तर हो म्हणा. ठीक आहे, नसेल समजलं तर नाही म्हणा, मला काही वाईट वाटणार नाही. मी तुम्हाला परत समजावून सांगेल, ठीक आहे का. पण खोटं बोलू नका की मॅम विचारताय समजतंय का, मग आम्ही इंटरनल मार्क्स साठी म्हणतोय की हो हो हो. बिलकुल पण नाही. मी तुम्हाला इंटरनल मार्क्सची कधी धमकी पण दिली नाही की मी देणार की नाही देणार म्हणून. ठीक आहे का, मी तुम्हाला ऑनेस्टली विचारत असते, समजलं तर हो म्हणा, नसेल समजलं तर नाही म्हणा. मी तुम्हाला पुन्हा समजावून सांगेल. बोला मॅम हे इक्वेशन परत एकदा सांगा ना. हा ठीक आहे, व्हेरी गुड. आता काय झालं की आता ज्यावेळेस आपल्याला फ्रॅक्शन्सचा HCF शोधायचा असतो आणि LCM शोधायचा असतो, त्याचे 2 स्टँडर्ड फॉर्म्युले, ठीक आहे का. आपण या ठिकाणी पाहिले होते ते फॉर्म्युलेस कोणते कोणते, बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस फ्रॅक्शन्सचा आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधायला सांगतात त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करतो, बरोबर आहे की नाही. आणि ज्यावेळेस LCM शोधायला सांगतात फ्रॅक्शन्सचा त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करतो. तर आताच एक्झाम्पल आपल्याला काय दिलं, की फाइंड द LCM ऑफ 1/2 and 3/4. तर आपण काय चेकआउट केलं, 1/2 and 3/4 हे तर नॉर्मल नंबर्स नाही, आपले फ्रॅक्शन्स मध्ये दिले ते आणि आपल्याला त्याचा LCM शोधायचा आहे. सो आपल्याला LCM शोधायचं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युला माहिती पाहिजे. ठीक आहे का, फ्रॅक्शनचा LCM कसा शोधतात. सो आपण काय करणार की आपण हा फॉर्म्युला काय करणार, यूज करणार. हा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, LCM ऑफ न्यूमरेटर्स डिवायडेड बाय HCF ऑफ डिनॉमिनेटर्स. मग मी तोच फॉर्म्युला या ठिकाणी लिहून घेतला, LCM ऑफ फ्रॅक्शन्स इज इक्वल टू LCM ऑफ न्यूमरेटर्स डिवायडेड बाय HCF ऑफ डिनॉमिनेटर्स. म्हणजेच काय, ते या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, जे न्यूमरेटर्सला किंवा जे अंशस्थानी नंबर त्यांचा आपल्याला LCM घ्यायचा आहे. म्हणून मी काय केलं, LCM ऑफ 1 and 3 लिहून घेतलं, कारण की 1 and 3 प्लेसला आहे न्यूमरेटर स्थानी म्हणजे अंशस्थानी नंबर, बरोबर. आणि HCF ऑफ डिनॉमिनेटर्स म्हणजे जे छेदस्थानी किंवा जे डिनॉमिनेटर्सला नंबर्स आहे आपल्याला त्यांचा काय शोधायला सांगितलंय,
हायेस्ट कॉमन फॅक्टर काय करायला सांगितलंय, शोधायला सांगितलंय. हे मी जस्ट फक्त इथे काय केलंय, लिहून घेतलंय. ठीक आहे का? आणि हे 2 फॉर्म्युला तुम्हाला काय करावे लागणार आहेत, लर्न करावे लागणार आहेत. ठीक आहे का? की HCF कसा शोधायचा फ्रॅक्शनचा आणि LCM कसा शोधायचा. हे 2 फॉर्म्युला जर तुम्ही लर्न केले तर पुढे तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. ठीक आहे का? आता आता समजलं का हे इक्वेशन कसं आलं ते, की नाही समजलं अजून पण? समजलं की नाही समजलं? समजलं मॅम. ठीक आहे, Yes, पटपट उत्तर देत चला, हो नाही. ठीक आहे, कारण की काय होतं, हो नाही विचारता विचारता फार वेळ जातो आपला. समजलं असेल तर बिनधास्तपणे हो म्हणायचं. मी कधी तुम्हाला रागवत पण नाही कोणत्या गोष्टीसाठी. ठीक आहे का? पण खरं बोलत चला. ठीक आहे का? पुन्हा 7-12 विचारा, 8-12 विचारा, मला काहीच प्रॉब्लेम नाही तुमचा. तुम्ही किती वेळा विचारलं. पण समजलं तर खरं खरं हा म्हणायचं, नाही समजलं तर नाही म्हणायचं. ठीक आहे का? मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगवेगळे आहे. सायन्स आहे, आर्ट्स आहे, कॉमर्स आहे. हे समजावूनच आपण करतोय पुढे. ठीक आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाही बाळांनो. जस्ट आपण फॉर्म्युला टाकलाय. फॉर्म्युला टाकल्यानंतर तुम्हाला सांगितले मी पुढे काय करायचंय. आता आपल्याला काय करायचंय, LCM शोधायचंय 1 and 3 चा. आपण काय करूया, या ठिकाणी लिहूया LCM ऑफ 1 and 3. मीटिंग ऑफ झाली तर परत लिंक वर क्लिक करून रिजॉईन करायची मी. ठीक आहे, आता या ठिकाणी काय करूया, आपण LCM शोधूया 1 and 3 चा. ठीक आहे का? लिस्ट कॉमन मल्टिपल. आता आपण अगेन चेकआउट करूया. 1 and 3 छोटे नंबर्स आहे, मग आपण त्याच्या छोटे नंबरचे इझिली मल्टिपल्स काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, या ठिकाणी कॉमन डिव्हिजन मेथड युज करायची काहीच गरज नाही. 1 and 3 च्या आपण काय करूया, मल्टिपल्स लिहूया. ठीक आहे, मग 1 चे मल्टिपल्स कोणते, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. आणि 3 चे मल्टिपल्स कोणते, जे 3 च्या टेबल मध्ये येतात. म्हणजे कोणते, तर 3 आहे, 6 आहे, 9 आहे, 12 आहे, 15 आहे. बरोबर. 18 आहे, त्याच्यानंतर 21 आहे. बरोबर आहे नाही. त्याच्यानंतर अगेन 24 येईल, 27 येईल आणि 30 येईल. बरोबर आहे की नाही. हे 3 चे काय झाले, मल्टिपल्स झाले. बरोबर. आता आपण या ठिकाणी मल्टिपल्स शोधले. आता आपल्याला काय करायचंय, कॉमन मल्टिपल्स शोधायचे. मग मी या ठिकाणी म्हणते कॉमन मल्टिपल्स, शॉर्ट मध्ये लिहिलं CM. ठीक आहे, कॉमन मल्टिपल्स. आता मला सांगा कोणते कोणते कॉमन मल्टिपल्स दिसतात ते आपल्याला या ठिकाणी. तर कॉमन मल्टिपल आहे 3 आहे, 3 आहे. बरोबर. 6 आहे, 6 आहे. बरोबर. त्याच्यानंतर 9 आहे, 9 आहे. हे आपले काय झाले, कॉमन मल्टिपल्स झाले. कॉमन म्हणजे दोन्ही ठिकाणी आहेत. बरोबर आहे की नाही. मग मी काय करते, कॉमन मल्टिपल्स या ठिकाणी लिहून घेते. बरोबर. कॉमन मल्टिपल्स 3 6 9. आता आपल्याला LCM शोधायचं आहे. लिस्ट म्हणजे स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल. आता याच्यातला स्मॉल कोणता आहे मला ते सांगा. 3 आहे, 6 आहे की 9 आहे. 3 ma'am. येस, व्हेरी गुड. 3. आपलं लिस्ट कॉमन मल्टिपल किती आला, 3 आला. बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण आता एक स्टेप तर केली. आपण काय केलं, LCM शोधला 1 and 3 चा. बरोबर. 1 and 3 चा LCM किती आला आपला, 3 आला. बरोबर आहे की नाही. सोपं आहे. 1 and 3 चे आपण काय केले, मल्टिपल्स लिहून घेतले. मल्टिपल्स म्हणजे असे नंबर्स की जे त्याच्या टेबल मध्ये येतात. मी आधी पण तुम्हाला सांगितलं होतं. मग मी 1 and 3 चे मल्टिपल्स लिहून घेतले. त्यानंतर आपण कॉमन मल्टिपल शोधले. कॉमन मल्टिपल कोणते आले, 3 6 9. आणि या कॉमन मल्टिपल मधला सगळ्यात छोटा, लिस्ट म्हणजे छोटा, स्मॉलेस्ट. ठीक आहे, स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल कोणता आहे, 3. म्हणजेच आपला 3 काय झाला, 1 and 3 चा काय झाला, LCM झाला. ठीक आहे का. आता आपल्याला काय शोधायचंय, HCF शोधायचंय 2 and 4 चा. मग मी या ठिकाणी लिहून घेते HCF ऑफ 2 and 4. ठीक आहे का. 2 आणि 4 चा आपल्याला काय शोधायचंय, हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधायचा. या ठिकाणी आपण अगेन चेकआउट करूया. 2 and 4 काय, छोटे नंबर्स आहे, स्मॉलेस्ट नंबर आहे. आपण त्याची इझिली काय करू शकतो, फॅक्टर काय करू शकतो, शोधू शकतो. मग मी या ठिकाणी लिहिते 2 and 4. ठीक आहे. आता मला सांगा 2 चे फॅक्टर्स कोणते आणि 4 चे फॅक्टर्स कोणते, पटकन सांगा मला. चला, मी का 1 तुम्हाला and विचारते. येस, व्हेरी गुड. 1 आहे, 2 आहे. बरोबर. 4 चे फॅक्टर्स कोणते मला ते सांगा. 1 2 4. 1 2 4. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हुशार आहात सर्वजण फार. ठीक आहे. 1 2 4. मी तुम्हाला फॅक्टर्स शिकवलं होतं की फॅक्टर्स कसे काढतो आपण. बरोबर आहे की नाही. 2 हा प्राईम नंबर आहे. बरोबर आहे की नाही. प्राईम नंबर्स म्हणजे असे नंबर्स की ज्या नंबरचे फक्त 2च फॅक्टर असतात. बरोबर आहे की नाही. 1 आणि इटसेल्फ म्हणजे 1 2. 4 हा प्राईम नंबर नाही.
बरोबर, तो कंपोजिट नंबर. आणि कंपोजिट नंबर्स म्हणजे असे नंबर्स की ज्या नंबरचे 2 पेक्षा काय असतात, जास्त फॅक्टर्स असतात. मग 4 चे फॅक्टर्स कोणते? 1, 2 आणि 4. बरोबर आहे की नाही? आता आपल्याला काय शोधायचे? आपण फॅक्टर शोधले. आता आपल्याला कॉमन फॅक्टर शोधायचे ते. सो कॉमन फॅक्टर कोणता दिसतो या ठिकाणी आपल्याला? मला सांगा. 1 आहे, 1 आहे. बरोबर? 2 1 and 2. आहे, 2 आहे. बरोबर? 1 and 2 हे 2 कॉमन फॅक्टर आहे. आता आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधायचा आहे. बरोबर आहे की नाही? आता यातला हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच या कॉमन फॅक्टर मध्ये हायेस्ट कोणता आहे? तर 2 आहे. 2. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग आपलं आन्सर किती झालं या ठिकाणी? 2 झालं. बरोबर आहे की नाही? मग आपण काय केलं? HCF पण शोधलाय 2 and 4 चा. बरोबर आहे की नाही? आपल्याकडे लिस्ट कॉमन मल्टिपल आला, आपल्याकडे हायेस्ट कॉमन फॅक्टर पण आला. सो आपलं आन्सर किती झालं या ठिकाणी? 3/2 आपलं काय झालं? आन्सर झालं. ठीक आहे, आपण LCM शोधला आणि आपण HCF पण शोधलाय. ठीक आहे, सो 3/2 आपले काय झाले? आन्सर झाले. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का? काही अवघड आहे का याच्यामध्ये? मला ते सांगा. नो मॅम. No, ma'am. समजलंय का? मला ते सांगा. फ्रॅक्शन्सचा कसा शोधायचा? Yes, समजलं ma'am. का? ठीक आहे, Yes, क्लिअर? ma'am. Yes, ma'am. पाहायचं नेक्स्ट एक्झाम्पल Yes, ma'am. पाहायचं. ठीक आहे, आता आणखी क्लिअर होईल आपल्याला. ठीक आहे, आपण पहिले हे एक्झाम्पल पाहू, नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल पाहू. ठीक आहे, आता या ठिकाणी पहा आपल्याला खूप सारे फ्रॅक्शन्स दिले ते. बरोबर आहे की नाही? आपण याच्या आधी फक्त 2 फ्रॅक्शन्स पाहिले होते. आता आपल्याला या ठिकाणी काय दिले? फाइंड द HCF ऑफ 12/25, 9/10, 18/35 आणि 21/40. ठीक आहे, आता आपल्याला ह्याचा काय शोधायला सांगितलंय? HCF शोधायला सांगितलंय. पहिलं मार्क करायचं. LCM सांगितलाय की HCF सांगितलाय. ठीक आहे, आपण सगळ्यात पहिलं काय करतो तर फॉर्म्युला लिहून घेत असतो. बरोबर आहे की नाही? मग मी या ठिकाणी सगळ्यात पहिले फॉर्म्युला लिहून घेते. ठीक आहे, HCF ऑफ फ्रॅक्शन्स इज इक्वल टू HCF ऑफ न्यूमरेटर्स. ठीक आहे, फॉर्म्युला लर्न करायचंय तुम्हाला. ठीक आहे, HCF ऑफ न्यूमरेटर्स डिव्हायडेड बाय LCM ऑफ डिनॉमिनेटर्स. बरोबर? ठीक आहे, मी जस्ट फक्त फॉर्म्युला लिहिलाय. ठीक आहे, आता या ठिकाणी पण आपल्याला काय सांगितलंय? हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ न्यूमरेटर्स म्हणजे जे अंशस्थानी किंवा जे न्यूमरेटर्सला नंबर्स आहे त्याचा आपल्याला HCF लिहायचा आहे. HCF शोधायचा आहे. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी घेऊया HCF ऑफ कोणते कोणते नंबर्स दिले ते? 12, 9, 18 and 21. आपल्याला याचा काय शोधायचा आहे? HCF शोधायचा आहे. बरोबर, आणि आपल्याला LCM शोधायचा आहे. LCM ऑफ 25, त्याच्यानंतर 10, त्याच्यानंतर 35 आणि 40. जस्ट फक्त मी राईट डाऊन केले की अंशस्थानी कोणते नंबर्स आहे? HCF ऑफ 12, 9, 18 and 21. ठीक आहे, आणि LCM ऑफ 25, 10, 35 आणि 40. इथपर्यंत सर्वांना समजलंय का? मला ते सांगा. हो मॅडम. ठीक आहे, मुलींना समजलंय का? Yes, ma'am. ठीक आहे, ठीक आहे, व्हेरी Yes, गुड. ma'am. मीटिंग Yes, ऑफ ma'am. झाली तर परत रिजॉईन करायची. ठीक आहे का? आता या ठिकाणी काय झालंय की मोठे नंबर्स आहे. ठीक आहे का? 12, 9, 18 and 21. सो आपण हायेस्ट कॉमन फॅक्टरची प्राईम फॅक्टरायझेशन मेथड पाहिली होती. ठीक आहे का? मग मी तुम्हाला दोन्ही मेथड सांगते. आपण काय करूया? त्याचे फॅक्टर्स पण शोधूया आणि प्राईम फॅक्टरायझेशन पण कसं करायचं आपण ते पण पाहूया. ठीक आहे, मग मी या ठिकाणी म्हणते HCF ऑफ 12, 9, 18 and 21. ठीक आहे का? आपण काय करूया? सगळ्यात पहिल्यांदा प्राईम फॅक्टरायझेशन मेथडनं पाहूया. आपण प्राईम फॅक्टरायझेशन मेथड मध्ये काय करत होतो? प्रत्येक इलेमेंटचे सेपरेट फॅक्टर काय करत होतो? शोधत होतो. आता 12 च्या शेवटी 2 आहे म्हणजेच इव्हन डिजिट आहे आणि आपण डिव्हिजिबिलिटी रूल मध्ये शिकलोय की आपण ज्यावेळेस एखाद्या नंबरच्या शेवटचा डिजिट हा इव्हन असेल तर त्याला आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो. बरोबर आहे की नाही? मग 2 ने याला आपण डिव्हाइड करू शकतो. बरोबर, 2 6 जार किती होतात? 12 होतात. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर 2 3 जार किती होतात? 6 होतात. बरोबर आहे की नाही? ठीक आहे का? आणि 3 ला आपण 2 ने डिव्हाइड करू शकत नाही. 3 ला आपण कितीने? 3 नेच डिव्हाइड करू शकतो. 3 1 जार किती होतात? 3 होतात. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का? मला ते सांगा. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आता नेक्स्ट Yes, कोणता ma'am. दिलाय आपल्याला? नंबर 9 दिलाय. बरोबर आहे की नाही? 9 दिलाय. आता 9 इव्हन डिजिट नाहीये म्हणजे समसंख्या नाहीये 9. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण त्याला 2 ने डिव्हाइड नाही करू शकत. आपण त्याला 2 झालं. मी काय सांगितलं? सगळ्यात छोट्यात छोटा प्राईम नंबर शोधायचा आहे. प्राईम नंबर म्हणजे 2, 3, 5, 7 कोणत्या नंबरने आपण याला डिव्हाइड करू शकतो? 2 ने नाही करू शकत.
नेक्स्ट नंबर कोणता 3. आपण 3 ने डिव्हाइड करू शकतो का? येस, आपण 3 ने डिव्हाइड करू शकतो कारण की 3 3 जार किती होतात? 9 होतात, बरोबर. आणि 3 ला आपण 3 ने डिव्हाइड करू शकतो कारण की तो प्राईम नंबर आहे, बरोबर आहे की नाही. मग 3 1 जार किती होतात? 3 होतात, बरोबर. याचं प्राईम फॅक्टरायझेशन सगळ्यांना समजलं का? मला ते सांगा. Hmm. Yes, ma'am. नेक्स्ट 18 चे फॅक्टर शोधायचे ते आपल्याला, ठीक आहे. आता 18 चा लास्ट डिजिट अगेन 8 आहे म्हणजे समसंख्या आहे, इव्हन डिजिट आहे, बरोबर. म्हणजेच आपण त्याला 2 ने डिव्हाइड करू शकतो, बरोबर आहे की नाही. मग 2 9 जार किती होतात? 18 होतात, बरोबर. 2 9 18 होतात, बरोबर. अगेन 9 आला, 9 ला आपण 3 ने डिव्हाइड करू शकतो, बरोबर आहे की नाही. 3 3 जार किती होतात? 9 होतात. आणि अगेन आपण 3 ला 3 नेच डिव्हाइड करू शकतो. 3 1 जार किती होतात? 3 होतात, बरोबर. आता आपण 21 चं फॅक्टरायझेशन करून घेऊया. 21 चा लास्ट डिजिट मी चेक करते 1 आहे म्हणजेच आपण याला 2 ने नाही डिव्हाइड करू शकत, बरोबर आहे की नाही. अगेन आपण याला 3 ने डिव्हाइड करू शकतो बिकॉज 3 7 जार किंवा 3 7 किती होतात? 21 होतात. 3 7 जार 21 किंवा 3 7 21 होतात, ठीक आहे. आता 7 हा एक प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर एक तर स्वतः डिव्हाइड होतात किंवा 1 ने डिव्हाइड होतात, बरोबर. म्हणजेच आपण 7 ला 7 ने डिव्हाइड करू शकतो. 7 1 जार किती होतात? 7 होतात, बरोबर. सगळ्याच्या लास्टला 1 1 आला, आपण पुढे डिव्हाइड करत नाही. मग आपण त्यानंतर कोणती स्टेप करत होतो? आपण सगळ्यांचे प्राईम फॅक्टर्स लिहून घेत होतो, बरोबर आहे की नाही. मग 12 9 18 आणि 21 आपण ह्याचे काय करूया? प्राईम फॅक्टर्स लिहून घेऊया कोणते कोणते आले ते, ठीक आहे. या ठिकाणी कोणते आले? 2 2 3 आलं, बरोबर. मग आपण म्हणूया 2 × 2 × 3 आलं, बरोबर. या ठिकाणी 3 × 3 आलं, बरोबर. 3 × 3 म्हटलं आपण. या ठिकाणी 2 × 3 × 3 आलं, बरोबर. 2 × 3 × 3 आलं. या ठिकाणी 3 × 7 आलं. नेक्स्ट स्टेप आपण प्राईम फॅक्टर सगळ्यांची लिहून घेतली. आपण काय करतो? मग कॉमन फॅक्टर शोधतो आपण याच्यामध्ये की कॉमन कोणते कोणते, बरोबर. या ठिकाणी पहा 2 × 2 × 3 या ठिकाणी 3 आहे, बरोबर.